बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचं लोण आता राज्यभर पसरताना दिसतंय। पुण्यात झालेल्या जनाक्रोश मोर्चात भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांच्यावर नवे आरोप केलेत, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायलाच हवा अशी आग्रही भूमिका देखील घेतली। या प्रकरणी ईडी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही धस यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद पुण्यामध्ये सुद्धा उमटले। पुण्यामध्ये लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यात इतर कुणाची हत्या व्हायला नको अशी मागणी मृत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने केली आहे। तर ही हत्या संघटित गुन्हेगारीतून झाल्याचा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलाय। प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। न्यायाकडे जायचंय, त्यासाठी कोणाचा जीव गमवावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये। म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये, त्यामुळे आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। हे जे घटनाक्रम झालाय सगळा, कालपर्यंत जे आरोपी अटक झालेत त्या एका आरोपीवर 10, 15, 20, 25 गुन्हे आहेत। कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली। त्यांना सगळं अभय झालं। अभय होतं का खरंच? त्यांना कुणीतरी पाठीराखे होते म्हणून ह्या घटना घडल्या। माझा भाऊ आज जिवंत असता जर सगळ्या गोष्टी ज्या ती त्यावेळेस केल्या असत्या, आणि ही संघटित गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे। तर आवादा कंपनी आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये मुंबईतील धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा अशी आग्रही मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। जोपर्यंत या प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत राज्यामध्ये मोर्चे सुरूच राहतील असं सुद्धा खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितलंय। कोणाकोणाची बैठक कुठं झाली? धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर, त्याचं नाव आहे सातपुडा। या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा, आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना। बिन आमचं म्हणणं आहे सरकारच्या बाहेर ठेवा। राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा। सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना। आजचा हा आपला जनाक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही, कुठल्या एका जातीचा नाही, तर मानवतावादीचा हा मोर्चा आहे। आणि आमच्या संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आज इथं आहे। महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार। मुंडे यांच्या मंत्रिपदावरून सुरेश धस हे अजित पवारांना निशाणा करत असल्यानं महायुतीमध्ये सुद्धा या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाल्याचं दिसतंय। अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है। संगीत दिघोळे पासून जानता संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर अजय दादा जरा हिशोब करा। पहिल्यांदा धनंजय मुंडे आणि नंतर अजित दादा अशा प्रकारे जे काही चालवलंय की क्या हुआ तेरा वादा आणि एकेरी भाषेमध्ये अगदी दात मनगट खाऊन, तर हे महायुतीला शोभणार नाही। आम्हाला या प्रकरणात त्यांच्यासारखं राजकारण करायचं नाहीये। पण सुरेश धस हे जर त्यांच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचं ऐकत नसतील, हे जर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं ऐकत नसतील, तर मग यांना
कोणाचा वचप, कोणाचा धाक राहिलेला आहे की नाही? अजित दादा, हे अजित दादा, तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? काय अडकलंय? हे जाऊ दे ना का बाहेर, हे जाऊ दे. तर या प्रकरणी कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कठोर कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. जो झालेला अत्याचार आहे, जो अन्याय झालेला आहे, त्याच्यावर शिक्षा कशी होईल याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. उद्या एखाद्यावर नेत्यावर आरोप करणं, परवा एखाद्या नेत्यावर आरोप करणं, मग तो जो महत्व, जे गांभीर्य त्या घटनेला आहे ते कमी होईल. म्हणून मला तरी विनंती मी सर्वांनाच करणार आहे की अशा गोष्टीमध्ये तुम्ही राजकारण आणू नका. ऐकलं तर ठीक, नसता उद्या त्या जिल्ह्यामध्ये बिघडणाऱ्या राजकारणाला सुद्धा ते लोक जबाबदार राहतील. बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करत आहेत, निर्धाराने कारवाई होते. या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही. जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे. देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जणांना गजाआड करण्यात आलंय. मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून, तर तिसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कृष्ण आंधळे हा आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झालाय. 26 दिवस पोलिसांना आरोपींचा गुंगारा. देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं फारसं गांभीर्य नव्हतं. युट्यूबवर बातमी पाहिल्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेता सर्व आरोपी फरार झाले. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्ण आंधळे या घटनेनंतर रेल्वेनं गुजरातला गेले. 15 दिवस गुजरातच्या एका शिवमंदिरात मुक्काम केला. 3 दिवसांपूर्वी 3ही आरोपी वेगळे झाले. सुदर्शन घुलेजवळचे पैसे 2 ते 3 दिवसांपूर्वी संपले. त्यामुळे कृष्ण आंधळे हा पैसे देण्यासाठी परत महाराष्ट्रात आला. एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता, परंतु त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघे सुद्धा पुण्याला आले. एका व्यक्तीला भेटणार होते, परंतु त्या अगोदरच पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. आरोपी कृष्ण आंधळे मात्र फरार होण्यामध्ये यशस्वी झाला. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचं लोण आता जन आक्रोश मोर्चांमधून राज्यभर पसरताना दिसतंय. आता आरोपींना फाशीच्या मागणीसाठी आणि धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी येत्या काळात दबाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेंसह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.